नमस्कार, मी स्वाती राव, वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्स. बुधवारपासून 12 ते 14 वर्षांच्या मुलांना कोविड प्रतिबंधक लस. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची घोषणा. 40 वर्षांवरील वृद्धांनाही मिळणार लसीचा बूस्टर डोस. द काश्मीर फाइल्स चित्रपट गोव्यात टॅक्स फ्री. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांनी पत्नीसह पाहिला काश्मीर फाइल्स चित्रपट. सावर्डेचे आमदार डॉक्टर गणेश गावकर हंगामी सभापती. गावकर यांना राज्यपालांनी राजभवनात दिली शपथ. मंगळवारी विधानसभेचं विशेष अधिवेशन. हंगामी सभापती इतर आमदारांना देणार शपथ. गोव्यातील निवडणुकात पक्ष जिंकत नाही तर व्यक्ती जिंकते. शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत यांचं धक्कादायक विधान. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचा विजय न झाल्यानं राऊत नाराज. राज्यात थंडीचा जोर ओसरला. उष्ण झळांसह उकाडा वाढला. रविवारी तापमानात तब्बल 5.1 अंशांनी वाढ. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता. पोलीस उपअधीक्षक सागर एकोसकरांची खात्यांतर्गत चौकशी. समाज कार्यकर्ते हनुमंत परब मारहाण प्रकरणाची वरिष्ठांकडून गंभीर दखल. पोलीस महासंचालक इंद्रकुमार शुक्लांची माहिती. आणि राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होळीनंतर. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडेंची माहिती. मगोच्या पाठिंब्याला 80% आमदारांचा विरोध. मात्र अंतिम निर्णय घेणार केंद्रीय नेतृत्व. कोरोनाचा प्रभाव आटोक्यात आला असला तरी केंद्र सरकारनं कोरोना विरोधातील उपाययोजना सुरूच ठेवल्यात. त्यानुसार 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना बुधवारी 16 मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. कोरोना विरोधातील लढाईत केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचलताना 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली. येत्या बुधवारपासून म्हणजे 16 मार्चपासून 15 वर्षांखालील मुलांनाही कोरोनाची लस दिली जाईल. यावर्षी जानेवारीपासून 15 वर्षांवरील मुलांचं लसीकरण सुरू करण्यात आलं. यापुढील काळात 60 वर्षांवरील वृद्धांनाही बूस्टर डोस दिला जाणार आहे. 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना कॉर्बेवॅक्स लसीचा डोस दिला जाईल. 3 जानेवारी 2022 पासून देशात प्रथमच 18 वर्षांखालील मुलांना कोरोनाची लस देण्याची मोहीम सुरू झाली. तेव्हापासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांना ही लस दिली जात आहे. त्यामुळे मोठ्या मुलांच्या शाळा आता उघडणं सोपं झालं. आता 12 वर्षांच्या मुलांचंही लसीकरण करून लहान मुलांना शाळेत पाठवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 2008, 2009 किंवा 2010 मध्ये जन्मलेल्या मुलांचं लसीकरण केलं जाईल. देशातील 18 वर्षांखालील मुलांसाठी उपलब्ध असलेली ही चौथी कोरोनावरील लस असेल. भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलनं 21 फेब्रुवारीला बायोलॉजिकल ए ची कोरोनावरील लस कॉर्बेवॅक्सला काही अटींसह आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. ही लस 12 ते 18 वर्षे वयोगटासाठी मंजूर करण्यात आली आहे. 8व्या विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून सावर्डेचे आमदार डॉक्टर गणेश गावकर यांना राज्यपालांनी सोमवारी राजभवनात शपथ दिली. मंगळवारी विधानसभेचं विशेष अधिवेशन पार पडणार असून त्यावेळी हंगामी सभापती गणेश गावकर हे इतर आमदारांना शपथ देणार आहेत. In exercise of powers conferred on me by Article 188 of the Constitution of India, I, T.S. Sridharan Pillai, Governor of Goa, hereby appoint Shri Ganesh Gaonkar to be the person before whom members of the Goa Legislative Assembly shall make and subscribe the oath or affirmation on 15th March 2022. I would request you to, sir, kindly administer this. I, Ganesh Chandru Gaonkar, having been elected a member of the Legislative Assembly of the State of Goa, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter.
आज आमचे सिनियर MLA बाब गणेश गांवकार हांका आमचे ऑनरेबल गव्हर्नर हांच्यांनी अपॉइंट केल्ले आसा की बाकीच्या सगळ्या आमदारांक आनी फाल्यां हाऊस कंडक्ट करपा खातीर तांकां तेंच्यांनी ऑथरायज्ड पर्सन म्हणून अपॉइंट केल्ले आहा. बाब गणेश गांवकार हांच्या खूब खूब अभिनंदन करता. तांकां तेंच्यांनी शपथ दिल्या आनी उरलेल्या सगळ्या 39 MLAक शपथ दिवपा खातीर फाल्यां सेशन हे तेंच्यांनी फाल्यां 11:30 वरांचेर कॉल केल्ले आसा. फाल्यां 11:30 वरांचेर सगळ्या आमदारांक शपथ दिवपाचें काम आमचे आमदार बाब गणेश गांवकार हे करतले. त्या खातीर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनूय बी हांव आमचे आमदार बाब गणेश गांवकार हांचे खूब खूब अभिनंदन करता आनी फाटला सगळो प्रोसिजर जे आसा ते कंडक्ट करतले. काश्मीर फाईल्स चित्रपट गोव्यात टॅक्स फ्री करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी पत्नीसह पणजीच्या आयनॉक्समध्ये काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला. त्यानंतर ते बोलत होते. ह्या पिक्चराक काही लोकांनी गोंयांत विरोध दाखयलो म्हणून हांव मुद्दामून हे पिक्चर पळोवपा खातीर आयलो. म्हाका दिसता ते पिक्चर पळयल्या उपरांत म्हाका दिसलें 1990तलो इतिहास हो समेस्त ह्या देशाक कळपाची गरज आसा. आयच्या तरणाट्या युथाक कळपाची गरज आसा. 1990तल्या काँग्रेसीच्या सरकारान फक्त काश्मीरी पंडिताचेर न्ही तर काश्मीरान रावपी लोकांचेर कशा पद्दतीन अत्याचार केल्या, कशा पद्दतीन थंयसर खून जाल्ले हे लोकांक कळपाची गरज आसा. आनी काश्मीर फायल ह्या मुवीत ते म्हाका दिसता योग्य रित्या दाखयला आनी त्या खातीर तेजो निशेधूय व्यक्त करता. आनी ही फिल्म जी आसा ही गोंयांत जे फक्त टॅक्स फ्री केली वयतली बाकीचे सगळे पळय सांगता. म्हणून आयच्या तरणाट्यांनी हो इतिहास देशाच्या समोर, लोकांच्या समोर, जगाच्या समोर येवपाक जाय आशिल्लो. त्या मुवीच्या निमित्तान तो आयला. त्या खातीर लोकांनी आनी तरणाट्यांनी प्रत्येक पळोवप हें गरजेचें आसा. जेन्ना पयली घटना घडली, म्हाका दिसता काही राज्यांनी ही घटना घडलेली आनी त्याचबरोबर गोंय राज्यांनी सुद्दां मडगांव अशी एक घटना घडली ज्या जाग्यार आमी पळयलें की ही फिल्म ऑल्दो 40% ऑफ सीट्स वर फील बट इट वॉज डिक्लेअर्ड टू बी हाऊसफुल. आनी मागीर जो केओस क्रिएट जाला ताच्या उपरांत मुद्दम आमकां दिसलें की ही मुवी आमी स्वता पळोवपाक जाय आनी ताचे खातीर खास करून आयज CM सर आनी तांच्या बरोबर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष हांच्यांनी ही मुवी पळोवपाक आमी खास करून हांगासर आयिल्लीं. आनी म्हाका पूर्ण मुवी पळोवन इतलेंच दिसता की दर एक तरणाट्यान, भारतीयान ही मुवी पळोवपाची खूब गरज आसा. कारण की 1990 आमी पयस वचना. 1990 म्हणजे फक्त 30 वर्सां फाटीं वचून 32 वर्सां फाटीं वचून आमी पळयता. आनी त्या काळान आमच्या भारतीयांचेर असो एक अत्याचार जाता आनी एक लार्जर पोर्शन ऑफ द कंट्री डजंट नो अबाउट इट. आनी म्हाका दिसता आयज जे सगळे चित्रीकरण आमी पळयलें 1990 जे घडलें हें पेपरान वाचलां आसतलें, एखादे वेळी खंयच्याय आमी टॅक्स्ट तर पळयलां आसतलें. पूण आयज जे चित्रीकरण आमी पळयलें तें पळोवन आमकां खूब खूब वायट दिशिल्लें आसा. आनी ताचे खातीर एक सांगता तुमकां की प्रत्येक दर एक युथाक जो काश्मीरी वांगडा जो जिनोसायड जाला तो त्याचे बद्दल खरी गजाल कळपाची गरज आसा. आनी ताच्या खातीर आनी ताच्या फुडें वचून हांव म्हणटा हो देश जर एक रावपाक जाय ताच्या खातीर ह्या आमच्या युथाक आयची ही स्टोरी खबर आसपाक जाय आनी म्हणूनच तांणी काश्मीरी फायल ही मुवी पळोवपाक जाय. आता एक महत्त्वाची बातमी. राज्यात उकाडा वाढलाय. येत्या काही दिवसात तापमान अजून वर जाणार असून नेहमीपेक्षा सोमवार 14 मार्च रोजी
तापमानात 3 ते 4 डिग्री सेल्सिअसने वाढ होणार असल्याची माहिती गोवा हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पूर्व दिशेला वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे गोवेकरांची मात्र उन्हाने काहिली होताना दिसते. रविवारी एकाच दिवसात तब्बल 5.1 अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं. त्यामुळे येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रविवारी पणजीत 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 12 मार्च 1979 साली 39 तापमानाची नोंद झाली होती. मार्च मधील हे सर्वाधिक तापमान आहे. पुढील 24 तासात राज्यात तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळेच तापमानात वाढ झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. रविवारी नोंदवण्यात आलेलं 37.4 अंश सेल्सिअस तापमान हे मार्चमधील 14वं सर्वाधिक तापमान आहे. याआधी 13 वेळा मार्चमध्ये 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र 39 अंश सेल्सिअस तापमानाचा विक्रम कायम आहे. मार्च महिन्यात तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान असतं. यावर्षीही ते असंच होतं. मात्र वातावरणात झालेल्या बदलामुळे रविवारी तापमान 37 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं. त्यामुळे उकाडा जाणवला. यंदाच्या हंगामात पाऊस उशिरापर्यंत झाला. डिसेंबर महिन्यापर्यंत पावसाने आपली उपस्थिती लावली. त्यामुळे थंडीलाही उशिरा सुरुवात झाली. मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होते आणि तापमान वाढायला लागतं. यावेळी मात्र तसं घडलं नाही. महाशिवरात्रीपर्यंत थंडी चालू होती. मार्चमध्ये मात्र तापमान वाढण्यास सुरुवात झाली. तापमान वाढू लागल्यामुळे लोकांनी शीतपेयांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. लिंबू सोडा, नारळ पाणी, फळांचा रस यांची मागणी आता वाढू लागली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे रस्त्याच्या बाजूला उसाचा रस विकणाऱ्या गाड्यांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. वाढत्या उन्हाळ्यामुळे कलिंगडांच्या विक्रीचं प्रमाणही वाढलंय. वयर आनी सकयल रोड तापलेलो आसा. रोडाचेर कितें आसा की हीट डांबराची चड तोंडार बसता आनी मनशाक सामकें त्रास जाता. आनी हे हाताचो बी कोण पेशंट आहा ताका सामकें डेंजरस जाता. आनी जर आमी मडगांव गेले जाल्यार वयपाक आमकां 1 वर लागले येता खंय आमकां रावन खंय तरी झाडां पानां येवचो पडटा. फक्त आमी आतां कितें पोटा खातीर मडगांव जावं म्हापसा जावं खंय जावं वयचें पडटा. वतान उबे रावंक जायना रे. कचकचता आनी घाम आनी घाम सुट्टाले म्हणले आनी कितें करतलो आनी म्हाका ऑप्शन ना. वतान रावन पोटाक दिसाक 2 भाडे मारता आमी आपले. भाडे बिडे कांय ना आनी लोक येताना गडबड करून येता. आनी बेगीन पळय भारे भितर कांय ना. इतली गरमी हीट वाडला सोंसोंक जायना आमकां. आनी भायर सावडी रावली. सावडी बी खंय आतां वतान रावचें पडटा आमकां उबें. कल का अगर दिन देखेंगे तो हमारे 2 ऑब्जर्वेटरीज हैं IMD के गोवा में. मारमागांव में रिपोर्ट किया गया 37.2 और पणजी में रिपोर्ट किया गया 37.4. और ये दोनों जो टेम्परेचर है उस दिन के नॉर्मल वैल्यू से अगर हम 30 ईयर्स का नॉर्मल वैल्यू उस पर्टिकुलर का दिन का लें तो उससे ऑलमोस्ट 5 डिग्री ज्यादा था दोनों स्टेशनों में. और उसी तरह हमारे दूसरे भी ऑब्जर्वेशन है कि पूरे गोवा में टेम्परेचर कल थोड़ा ज्यादा रहा जो नॉर्मल रिपोर्ट होते थे. और अभी जो वेदर कंडीशन है इसके लिए जो टेम्परेचर बढ़ा वो कंडीशंस और एक दिन यानी कि 14 मार्च आज को भी सिमिलर कंडीशंस हम एक्सपेक्ट कर रहे हैं गोवा के ऊपर. तो अगर आप IMD के फोरकास्ट को रेगुलरली फॉलो करते हैं तो अराउंड 11th को ही इंडिकेशन हुआ था कि फॉर 3 डेज स्टार्टिंग फ्रॉम 12th मार्च 3 दिन के लिए टेम्परेचर जो है नॉर्मल से 2 से 3 डिग्री बढ़ेगा. ऐसा हमने इंडिकेशन दिया था. लेकिन ऑफ कोर्स 37 डिग्रीज वॉज नॉट एक्सपेक्टेड. 36 के आसपास टेम्परेचर रुकेगा ऐसा हमने फोरकास्ट दिया था. लेकिन यस्टरडे क्रॉस 37. और अभी उसके रीजन हम बोलेंगे तो ऐसा हुआ है पहले भी 2013 में भी हुआ है, 1983 में भी हुआ है कि 1 से ज्यादा दिन नहीं तो 2 से ज्यादा दिन 37 के ऊपर 38 के ऊपर पणजी में पर्टिकुलरली रिकॉर्ड हुआ हो. और ये समर सीजन में इट्स नॉर्मल कि कुछ दिन ऐसे हायर टेम्परेचर रहे. लेकिन इट्स नॉट दैट इट हैपेंस एवरी ईयर. तो उसको मायने रखते हुए आज के दिन 14 मार्च को गोवा के ऊपर आइसोलेटेड जगह पे हीट वेव जो क्राइटेरिया है वो सेटिस्फाई होने के चांसेस हैं. इसलिए हमने हीट वेव वार्निंग दिया है IMD ने 14 मार्च को गोवा के ऊपर. और कल से 15 मार्च से इट इज एक्सपेक्टेड कि टेम्परेचर कम होगा. आज से 1 या 2 डिग्री कम होगा और उसके बाद सिमिलर कंडीशन कंटिन्यू रहेगा. यानी कि हीट वेव सिर्फ 1 दिन के लिए अभी दिया है. लेकिन उसके साथ ये भी बताना चाहूंगा कि ये जो हीट वेव क्राइटेरिया है सिर्फ गोवा में नहीं है,
पूरे कोंकण रीजन में, पूरे वेस्ट कोस्ट रीजन में ये हीट वेव का असर है। और नॉर्थ कोंकण में 1 से ज्यादा दिन, इवन अप टू परसों तक हीट वेव वार्निंग है कोंकण के ऊपर। सो वी आर क्लोजली मॉनिटरिंग द सिचुएशंस। अगर विंड पैटर्न्स ऐसे रहे कि गर्म जगह से और भी विंड रहने के चांसेस रहे तो टेम्परेचर में थोड़ा सा फ्लक्चुएशंस आ सकते हैं। इसलिए इसे यही रिक्वेस्ट है कि आने वाले दिनों में भी आईएमडी के फोरकास्ट और वार्निंग को फॉलो करते रहिए और हीट वेव के सिच्युएशंस में प्रिकॉशन्स लीजिए। बातमी एका व्हायरल राजकीय व्हिडिओची। भाजपच्या ताळगावमधील उमेदवार जेनिफर मोन्सेरात यांनी विजयी झाल्यानंतर समर्थकांसह मोठा जल्लोष केला, मात्र त्याला राजकीय सुडाची किनार होती। पाहुयात सविस्तर वृत्त। हा विजयाचा जल्लोष की राजकीय उन्माद? मिसेस मोन्सेरातांकडून दत्तप्रसाद नाईक लक्ष। राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हणतात, मात्र ताळगावात राजकीय सुडाग्नीनं पेट घेतलाय। ज्या दत्तप्रसाद नाईकांनी ताळगावमध्ये मोन्सेरात कुटुंबाला पुरून उरत भाजपचं बस्तान बसवलं, त्याच दत्तप्रसाद नाईकांना आज भाजप सोडून विजनवासात जावं लागलं। सत्तेच्या समीकरणाची जुळवाजुळव करताना भाजपनं मोन्सेरात दाम्पत्याला पक्षात प्रवेश दिला आणि मंत्रिपदाची बक्षिसीही बहाल केली। तेव्हापासूनच दिवंगत मनोहर पर्रीकरांचे शिलेदार असलेले दत्तप्रसाद नाईक आणि त्यांची पत्नी शीतल नाईक नाराज होते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दत्तप्रसाद यांनी भाजपला रामराम करत विरोधी उमेदवारांना पाठबळ देण्याचं जाहीर केलं, मात्र शीतल नाईक यांनी स्वतंत्र विचार करून पक्षासोबतच राहण्याचा निर्णय घेतला। तरी आज वेळ आयलो आसा की जशें हांवें म्हणलें, आय कॅनॉट वर्क विथ बाबूश मोन्सेरात एंड जेनिफर मोन्सेरात फॉर द नेक्स्ट 5 years अगेन। 3 वर्सां हांवें कशी तरी काडली। आय हॅव टेंडर्ड माय रेजिग्नेशन एज द प्रायमरी मेंबर ऑफ भारतीय जनता पार्टी आनी म्हज्या सगळ्या कार्यकर्त्यांक गोंयभर जर हांव खंय चुकला जाल्यार आज हांव तांचे कडेन माफी मागता आनी गोंयकारां खातीर, ताळगांवकारां खातीर, पणजेकारां खातीर हांव सदांच आसतलो। आय वील बी देर इन अ न्यू रोल टू फायट दीस करप्ट फोर्सीस, टू फायट दीस गुंडा एलिमेंट्स आनी जें कितें पणजेकारां खातीर जाय, जें कितें ताळगांवकारां खातीर जाय, जें कितें गोंयकारां खातीर जाय तें करपा खातीर हांव केन्नाच फाटीं रावचो ना। वेळ आयिल्लो आसा एक नवी लढाई चालू करपाची, एक नवी दिशा जी म्हणटा ती आमी तातूंत सगळ्या युथांक आतां पयलीं म्हणजे कशेंच बळी पडपाक ना दिवपाची। दत्तप्रसाद यांनी पणजीत अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकरांना आणि ताळगावात काँग्रेसच्या टोनी रॉड्रिग्स यांना जाहीर पाठिंबा दिला। त्यांनी आपल्या समविचारी मित्रांसोबत मोन्सेरात कुटुंबाला जबरदस्त हादरा दिला, मात्र दोन्ही जागांवर मोन्सेरात दाम्पत्य विजयी झालं। या विजयानंतर जेनिफर आणि त्यांच्या समर्थकांनी जो विजयाचा उन्माद दाखवला त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दत्तप्रसाद नाईक यांच्या ताळगावातील घरासमोर डीजेच्या तालावर मोठा जल्लोष करण्यात आला आणि दत्तप्रसाद यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। काँग्रेस उमेदवार टोनी रॉड्रिग्स यांना ताळगावात हजारभर मतही पडणार नाहीत,
असा दावा मोन्सेरातांचे पाठीराखे करत होते। त्या टोनींनी 8,000हून अधिक मतं मिळवून मोन्सेरात कंपनीच्या नाकी नऊ आणले। यात दत्तप्रसाद नाईक यांची मोठी भूमिका आहे। त्याचाच धसका घेऊन जेनिफर यांनी आपल्या प्रचारासाठी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री आणि भंडारी समाजाचे नेते श्रीपाद नाईक यांना मैदानात उतरवलं होतं। त्यावरूनच त्यांनी दत्तप्रसाद नाईक यांच्या कारवायांची किती गंभीर दखल घेतली होती हे लक्षात आलं होतं। विजयी झाल्यानंतर जेनिफर यांनी ज्या तीव्रतेनं आपली खदखद दाखवत दत्तप्रसाद नाईक यांच्या घरासमोर जल्लोष केला ते पाहता हा विजय जेनिफर यांच्यासाठी किती महत्त्वाचा होता हे कळून येतं। निवडणूक जिंकल्यानंतर एका बाजूला हळदोण्याचे काँग्रेसचे नवे आमदार ॲडव्होकेट कार्लोस फरेरा यांनी भाजपच्या ग्लेन टिक्लोना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन राजकीय परिपक्वतेचं दर्शन घडवलं। तो उमदेपणा जेनिफर यांना दाखवता आला असता, मात्र त्यांनी समर्थकांसह दाखवलेला उन्माद भविष्यात घातक ठरू शकतो। ज्या मोन्सेरात यांच्याशी पंगा घेऊन दत्तप्रसाद नाईक यांनी ताळगावात भाजप रुजवला त्याची फळं मात्र मोन्सेरात कुटुंबानं चाखली। भाजप नेत्यांनीही या विरोधाभासावर चिंतन करणं गरजेचं आहे। सचिन खुटवळकरसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह। गोव्यातील निवडणुकात पक्ष जिंकत नाही तर व्यक्ती जिंकते, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत। शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचा विजय न झाल्याने राऊतांनी गोव्याच्या राजकारणावर परखड भाष्य केलंय। गोव्याचं राजकारण जे आहे फार विचित्र आहे। गोव्यामध्ये कधी पक्ष जिंकत नाही, गोव्यामध्ये फक्त व्यक्ती जिंकते। गोव्यामध्ये पक्षापेक्षा त्या भागातल्या व्यक्तीचं महत्त्व असतं। अशा काही व्यक्तीचा एक झुंड एकत्र येते आणि ते सरकार बनवतात। राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ धनुष्यबाणाला बांधून शिवसेनेनं गोव्यात आणखी एक विधानसभा निवडणूक लढवली। या जागा वाटपात राष्ट्रवादीला 5 तर शिवसेनेला 8 जागा मिळाल्या। त्यात दोन्ही पक्षांचे सगळे उमेदवार दारुण पराभवाला सामोरे गेले। शिवसेनेच्या एकूण मतांची बेरीज 1000 सुद्धा झाली नाही। विशेष म्हणजे नोटाला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी मतं शिवसेनेला मिळाली। 8 पैकी 4 मतदारसंघात तर 100 पेक्षाही कमी मतं शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाली। याचाच अर्थ शिवसेनेला लोकांनी पुन्हा एकदा साफ नाकारलं। मात्र त्यामुळे शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत खूपच नाराज झाले। त्यांनी गोव्यातील व्यक्ती केंद्रित राजकारणाचा दाखला देत गोव्यात पक्ष विजयी होत नसतो तर व्यक्ती विजयी होते अशी टिप्पणी केली। गोव्याचं राजकारण जे आहे फार विचित्र आहे। गोव्यामध्ये कधी पक्ष जिंकत नाही, गोव्यामध्ये फक्त व्यक्ती जिंकते आणि त्यातल्या काही व्यक्ती एकत्र येऊन सरकार बनवतात। जसं आपण पाहिलं असेल, पणजीमध्ये उत्पल पर्रिकरांचा पराभव झाला आणि त्यानंतर पर्रिकरांचा ज्यांनी पराभव केला ते बाबूश मोन्सेरा यांनी सांगितलं की माझ्या विजयामध्ये भारतीय जनता पक्षाचा अजिबात सहभाग नाही। मी जिंकलोय, माझी पत्नीही तिच्या बळावर जिंकली आहे। विश्वजित राणे आणि त्यांच्या पत्नी या जरी भाजपच्या तिकिटावर जिंकल्या असल्या तरी त्यांना कोणत्याही पक्षाची गरज नाही जिंकण्यासाठी। असे अनेक लोक आहेत गोव्यामध्ये, लहान राज्य आहे, प्रत्येकाची ताकद आहे। त्याच्यामुळे गोव्यात आमच्यामुळे एखादा पक्ष जिंकला, मग काँग्रेस असेल, BJP असेल, आप असेल, असं कधीच होत नाही। गोव्यामध्ये पक्षापेक्षा त्या भागातल्या व्यक्तीचं महत्त्व असतं। अशा काही व्यक्तीचा एक झुंड एकत्र येते आणि ते सरकार बनवतात। पण विजयाचे शिल्पकार तुम्ही संबोधताय फडणवीसांना, त्यांनाच पोलिसांची नोटीस येते। काल पोलीस त्यांच्या घरी आले, पण भाजपनं राज्यभर आंदोलन। विजयाच्या शिल्पकाराला नोटीस येऊन असं कोणी म्हटलं? नोटीस आम्हाला येतात। संजय राऊत यांच्या म्हणण्यात तथ्यही आहेच, कारण गोव्याच्या राजकारणात पक्षाबरोबरच उमेदवारांच्या वैयक्तिक करिश्म्यालाही तितकंच महत्त्व असतं। मात्र एकीकडे आम आदमी पार्टी आणि रिव्होल्युशनरी गोवन्स सारखे नवे पक्ष मतदारांना आकर्षित करत आपले उमेदवार विधानसभेत पाठवण्यात यशस्वी झालेले असताना शिवसेनेचा दारुण पराभव का झाला याचं उत्तर राऊतांनी शोधायला हवं। जर गोव्यात व्यक्तिकेंद्रित राजकारण उजवं ठरत असेल आणि राऊतांना ते माहीत असेल तर त्यांनी अशा राजकारणाचा अवलंब का केला नाही याचं उत्तर द्यायला हवं। पराभवाची द्राक्ष आंबट असल्याचा राऊतांचा आविर्भाव राजकीय बेजबाबदारपणाच म्हणावा लागेल।
एकीकडे आदित्य ठाकरेंसह स्वतः सभा गाजवायच्या आणि अपयश पदरी पडलं की व्यक्तिकेंद्रित राजकारणाची सबब द्यायची हा लबाड कावा गोव्याच्या मतदारांना पूर्णपणे ज्ञात आहे. त्यामुळे भविष्यात निवडणुका लढवताना राऊत आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी नियोजनबद्ध रणनीतीवर लक्ष द्यायला हवं. तरच जे काम आप आणि आरजी करू शकले ते शिवसेनेलाही करणं शक्य होईल. सचिन खुटवळकर सह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. परप्रांतीय व्यावसायिकांकडून होणारा त्रास असह्य झाल्यानं शापोरातील स्थानिक विक्रेत्यांनी पोलिसांकडे गाऱ्हाणं मांडलं. विक्रेत्यांच्या शिष्टमंडळानं सोमवारी हणजूण पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना निवेदन दिलं. आयज आमी पुलीस स्टेशनान येयल्ली कंप्लेंट दिवपाक. कंप्लेंट दिली की आमकां हे भायले लोक आसा पळय ते हांगासर नाका. कारण आमचे जे आमी जी गोंयकारां आसा न्हू आमकां हांगा गिरायक जायना. आमकां अशें करचें पडटा की आमचे शॉप अशें आसा की आमकां गॅपांनी दिल्ले आसा. सगळ्याक भायलेच लोक भरलेले आसा आनी आमचे अशें शॉपां की आमची शॉपां दिसना. तेंच्यांनी सगळी फुडें काडलेली आसा आनी आमी फाटल्यान उरलेली आसा. सो हांव इतलेंच सांगूंक शकता बेगींतल्या बेगीन एक्शन घेवपाची. ही शॉपां कोणी दिली? ही शॉपां गोंयच्याच लोकांनी दिली, आमच्याच लोकांनी. म्हणजे गोंयचे लोक तांकां दिता आनी आपूण घरा बसता. हय, ते घरा बसता आनी ती फक्त भाडें खाता. तुम्ही त्यांच्या ओनराक सांगला बीन? आमी सांगूंक शकना, ते आमचे कडेन झगडोवपाक येता. ते आमचेच लोक आसले, आमी झगडो शकना तेंचे कडेन. आमकां ओगी रावचें पडटा, त्या घाटयांक भिवचें पडटा. आयज आमी कोर्टार वचना कारण हे आमी भियाता वचपाक. आमी आयज घरा बसलेले आनी ते भायले लोक जोडटात. आमी ते शॉपार आसता, चेडवां आसता, बायलां आसता, सगळे थंयसर सगळे भायलेच आसा. आमकां आतां कितें अशी वयतली खंयसर फुडल्यान रावतली जाल्यार आमकां भंय दिसता, कित्याक की सगळे जाण भायले आसा. कोण आमची चड अशी गोंयकारां अशी नासता, चेडे मनीस चड नासता. चडशी थंयसर आमी चेडवां आसता, बायलां आसता. सो कितें जालें जाल्यार आमी कोणाक ब्लेम करतली? मागीर गोंयकारांक करतली की भायल्या लोकांक करतली? आमचे थंयसर शॉपांचे आयज शॉपां लायली, फाल्यां सगळी तोडफोड करता, आमची टेबलां काडून उडयता, सगळे मोडून तोडून उडयता. हेका कोणाक आमी ब्लेम करतली? तेंच्यांनी भायली शॉपां लायल्या ते फक्त कपडे लावपाक येयल्लेले, बाकीचे अशे शो पीस लावपाक येयल्ले. बट गोंयकारांचो धंदो तेंच्यांनी लायला. आमी जे करताले ते तेंच्यांनी स्टार्ट केले. तेंच्यांनी जर ते स्टार्ट केले जाल्यार आमी कितें करपाचें हांगासर रावून? आमी एक कंप्लेंट दिलेली 4 तारखेक. तेजेर एक्शन जावना म्हणून आमी ताका विचारपाक गेलेले. कितें कंप्लेंट दिल्ली? पुलीस स्टेशनान दिल्ली. पुलीस स्टेशनाचेर. कितें कंप्लेंट दिल्ली? की थंयसर आमच्या कोर्टाचेर इल्लीगल धंदो चलता आनी आमची जी चेडवां आहा न्हू तांकां ते त्रास करता. पीआयन आमकां सांगला की आपूण करता म्हणून. आतां कितें करता तें खबर ना. थंयसर चरस विकता, चरस विकता, बियरी विकता. बियरी म्हणजे ते इलिगल न्हू, स्टॉलाचेर विकूंक शकना. मेन म्हणटा ते मायक्रो. आमचे लोकल ताल्ले करिना. आयज ते हे शापोरा फोर्टाचे शॉप्स जे आसा, लोकल शॉप ओनर्स आसा, तेंच्यांनी येवन एक कंप्लेन दिली आसा रिगार्डींग. ते म्हणटा की तेंचें म्हणणें आसा की थंयचे भायले लोक येवन धंदो करता आनी तांकां त्रास करता. आनी ते भायले लोक जे आसा ते बाकीची इलिगल एक्टिविटीसान ते इनवॉल्वमेंट आसा म्हणटा. सो तेंच्यांनी आयज फर्स्ट टायम येवन हांगा पुलीस स्टेशनार कंप्लेन दिली आसा. त्या कंप्लेनीचेर हांवें तांकां सांगलें आसा की तुमचें कितें आसा तें कंप्लेन हांव व्हेरीफाय करता. फॅक्ट जो ती एलिगेशन करता तो फॅक्ट हांव व्हेरीफाय करून ते कोण इलिगल एक्टिविटीसान सपोज कोण इनवॉल्व आसा जाल्यार तेंचेर हांव एक्शन घेता म्हणून तांकां सांगून समजूतकाय दिवन धाडले आसा. आनी सपोज जर तशें कितें जर तेंचे नजरेन जर येयत जाल्यार तांकां म्हाका पर्सनली येवन सांग म्हणल्यार. ना जाल्यार आमचे थोडी लेडीज रिलेटेड थंय इशू जाता म्हणटा ते. तांकांय सांगलें आसा की आमची पिंक फोर्स आसा ती 24/7 एवेलेबल आसा. कंट्रोल रुमार तेंच्यांनी कॉल करून पिंक फोर्स आपूण हाडून रियली लेडीज रिलेटेड सपोज जर कितें इशू आसा जाल्यार तेंच्यांनी तो तेंचे कडेन मांडून सॉर्ट आवट करून सपोज जर कितें एक्शन घेवपा जाय जाल्यार पुलीस स्टेशनार हाडून आमच्यान तेजेर लिगली एक्शन घेवपा जाता. एलिगेशन करता की ड्रग्सान ती इनवॉल्व आसा, प्रॉस्टिट्युशनान इनवॉल्वमेंट आसा. सो तें व्हेरीफाय करपाक आमच्या स्टाफा थ्रू हांव तें व्हेरीफाय करता. सो आमी आमची पेट्रोलिंग, बीट पेट्रोलिंग प्लस सिविलियन स्टाफ पेट्रोलिंग हें आमची रेगुलर चालू आसा. आयज पर्यंत आमकां तशें कांय मेळोन आयलें ना. आनी तांकांय सांगलें आसा सपोज जर तांकां स्पेसिफीक कोण मनीस आसा तो सपोज जर खबर आसा अमको मनीस या अमके एक्टिविटीसान सपोज जर आसा इनवॉल्व जाल्यार आमकां तेंचें नांव दिवन कितें आसा जाल्यार डिटेल्स दिया म्हणलां. सो तें व्हेरीफाय करता आमी आनी एक्शन घेता. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.